नमस्कार. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बेसिक इन्व्हेंटरी फीचर्स. आणि जर का तुम्ही आधी कोणतं सॉफ्टवेअर यूज करत असाल किंवा तुमचा काही जो एक्झिस्टिंग स्टॉक असेल, तो जर तुम्हाला EOTL RX मध्ये घ्यायचा असेल तर इन्व्हेंटरीमध्ये जाऊन आपण सिम्पली ॲड ओपनिंग स्टॉक वरती क्लिक करून तुमचा करंट स्टॉक सॉफ्टवेअरमध्ये ॲड करू शकता. इथं तुम्हाला आयटम सर्च करण्यासाठी आयटम टाईप करायचं आहे, नेम आयटमचं. खाली सजेशन, जर त्या आयटमचं सजेशन खाली येत नसेल तर तुम्हाला तो आयटम मोबाईल ॲप्लिकेशन मधून ॲड न्यू आयटमच्या फीचर मधून ॲड करायचा आहे. आता इथं आपण हा वाला सिलेक्ट करूया. प्रोडक्ट तुम्ही स्कॅन ही करू शकता आणि प्रोडक्ट वरचा बारकोड ॲड करून सुद्धा तुम्ही प्रोडक्ट फाइंड आउट करू शकता. प्रोडक्ट ॲड केल्यानंतर इथं तुम्हाला लोकेशन सेट करण्यासाठी ऑप्शन मिळतो. फिजिकल लोकेशन तुमच्या स्टोअरमध्ये जी असेल ती. नंतर तुम्ही डिफॉल्ट डिस्काउंट सेट करू शकता आणि मिनिमम क्वांटिटी आणि मॅक्झिमम क्वांटिटी सुद्धा सेट करू शकता. मिनिमम आणि मॅक्झिमम क्वांटिटी ॲज अ ट्रिगर काम करते. जसं की तुमचा स्टॉक आता इथं आपण 10 सेट केला, 10 पेक्षा कमी झाला तर त्या केसमध्ये ऑटोमॅटिकली प्रोडक्ट शॉर्टबुकमध्ये ॲड होऊन जाईल. इथं तुम्हाला GST पर्सेंटेजचे, डिस्काउंट लॉक करण्याचे, सेल इन लूज, ॲक्सेप्ट ऑनलाईन ऑर्डर, आयटम कॅटेगरी, HSN कोड यासारख्या गोष्टी एडिट करण्याचे ऑप्शन मिळतात. तुम्ही डिफॉल्ट डोसेस सेट करू शकता कोणत्याही पर्टिक्युलर मेडिसिनसाठी. इथं तुम्ही टॅग्स ॲड करू शकता प्रोडक्ट वाईज. आता ह्या प्रोडक्टच्या केसमध्ये आपण ह्याला ॲज अ पेन ॲड करू शकतो. टॅगच्या माध्यमात आपण त्याला फाइंड आउट करू शकतो. आपण एका प्रोडक्टवरती मल्टिपल टॅग्स लावू शकतो आणि आयटम एलियास सुद्धा आपण टाईप करू शकतो, ॲड करू शकतो, जेणेकरून आपल्याला जर हॅबिट असेल एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीला एका पर्टिक्युलर वेने फाइंड आउट करायचं तर ते होऊ शकेल. त्यानंतर आपल्याला बॅच डिटेल्स, एक्सपायरी, MRP ॲड करायचे, PTR ॲड करायचं आहे. जर PTR माहीत नसेल तर आपण सिम्पली मार्जिन टाकून पाहू शकता, PTR ऑटोमॅटिकली ॲड होऊन जाईल. नंतर आपल्याला क्वांटिटी टाकायची आहे. इथं क्वांटिटी लूजमध्ये असते, टॅबलेट्समध्ये, स्ट्रिपमध्ये नाही. आणि सिम्पली ॲड करून द्यायचं आहे, त्यानंतर प्रोडक्ट ॲड होऊन जाईल तुमचा इन्व्हेंटरीमध्ये. त्यानंतर तुम्ही सिम्पली फिल्टर वाईज सर्च करू शकता इन्व्हेंटरी. इथं सर्च करून आपण पाहू शकता आपला स्टॉक इथे. त्यानंतर आपले टॅग्स पण ॲड झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आपण सिम्पली ऑल फिल्टर, अप्लाय फिल्टर करणार ऑल आयटमसाठी. मग आपल्याला इथं सगळे आयटम पाहायला मिळते. इथं ॲडजस्ट स्टॉकचा ऑप्शन आहे. नंतर मॅप करायचा ऑप्शन आहे. आपल्याला सेंट्रलाइज कॅटलॉग सोबत आपला आयटम मॅप करायला येतो. त्यानंतर इथं शॉर्टबुकमध्ये ॲड करण्याचा ऑप्शन आहे. आयटम डिटेल्स एडिट करण्याचा ऑप्शन आहे. आयटम डिटेल पेजचा हा ऑप्शन आहे आणि कोणतीही मेडिसिन ऑर प्रोडक्ट तुम्ही डिस्कंटिन्यू म्हणून सेट करू शकता. इथं तुम्ही फिल्टर बेस्ड सर्च पाहू शकता. बरेचसे फिल्टर आहेत, फिल्टर वाईज तुम्ही सर्च करू शकता. आता आपण ओपनिंग स्टॉक मोबाईलमधून कसं ॲड करायचं ते पाहणार आहोत. सिम्पली आपल्याला अकाउंटमध्ये जायचं आहे, इथं ओपनिंग स्टॉकचा ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि सेम प्रोसेसनं आपण बारकोड स्कॅन करून सुद्धा आणि मेडिसिनचं नेम और आयटमचं नेम टाईप करून सुद्धा आपण फाइंड आउट करू शकतो आणि सिलेक्ट करून सिम्पली ह्या पेजमध्ये आपण त्या गोष्टी ॲड करू शकतो. तिथं लोकेशन, डिफॉल्ट डिस्काउंट, मिनिमम मॅक्झिमम, GST पर्सेंटेज, बॅच डिटेल्स, नंतर एक्सपायरी डिटेल्स, क्वांटिटी आणि बाकीच्या गोष्टी ज्या MRP PTR आहेत त्या ॲड करून आपण ॲड प्रोडक्ट करू शकतो.